पुण्यामधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यातील भाजप नेत्याला खंडणीसाठी फोन आलाय। गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आलेला आहे। राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची धमकी यावेळी देण्यात आली। 25 लाखांच्या खंडणीची मागणी सुद्धा या फोनमधून करण्यात आली। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आलेला आहे। राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू अशी धमकी देण्यात आलेली आहे। 25 लाखांच्या खंडणीची मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? गेल्या वर्षी देखील अशीच घटना गणेश बिडकर यांच्यासोबत घडली होती। गणेश बिडकर खरं तर भाजपचे एक मोठे नेते पुणे शहरातले मानले जातात आणि त्यांना पुन्हा एकदा काल एका आंतरराष्ट्रीय नंबरवरनं फोन आला, ज्यामध्ये तुमचं राजकीय करिअर आम्ही जे आहे ते उधळून लावू जर तुम्ही आम्हाला 25 लाख रुपये दिले नाहीत तर। असा खंडणीवजा धमकीवजा फोन जो आहे तो त्यांना आलेला आहे। हा फोन नेमका कोणी केला होता, यामागचा नेमका हेतू काय होता, याचा सगळा तपास जो आहे तो आता पुणे पोलिसांची गुन्हे शाखा करते आहे आणि सोबत गणेश बिडकर यांनी पोलिसात जाऊन तक्रार केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं गणेश बिडकर यांना ऐन निवडणुकीच्या काळात कोण त्रास देतंय, कोण खंडणी मागतंय, कोण धमकीवजा फोन करतंय, याचा सगळा सखोल तपास आता पुणे पोलीस करतायत। या सविस्तर माहितीसाठी तर गणेश बिडकर यांना धमकीचा फोन आलेला आहे। पुण्यातील भाजप नेत्याला खंडणीसाठी हा फोन आलाय।